टेंभू योजनेला दिवंगत क्रांतीवीर नागनाथ नायकवडी यांचे नाव देणार आमदार गोपीचंद पडळकर। जत विधानसभा मतदारसंघाचे आमदार गोपीचंद पडळकर यांचा भव्य सत्कार सोहळा आटपाडी शहरात आयोजित करण्यात आला होता। या सभेत आमदार पडळकर म्हणाले, 25 वर्ष दिवंगत क्रांतीवीर नागनाथ नायकवडी यांनी पाणी संघर्ष केला। त्या संघर्षातून जत, आटपाडी, खानापूर, तासगाव या भागात टेंभू योजनेचे पाणी पोहोचले। त्यासाठी मी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी करणार आहे की त्या योजनेला नागनाथ नायकवडी यांचे नाव द्यावे। या सभेत आमदार सदाभाऊ खोत, ब्रह्मानंद पडळकर आणि इतर मान्यवर नेते उपस्थित होते। पण कोणाला तर करून टाका। हा म्हैसाळ योजनेचा जनक जत पासून पूर्व भागासाठी, जत भागून पश्चिम भागासाठी एक, कवटे मंगाचा वेगळा, प्रत्येक ठिकाणी ह्या जागा रिक्त आहेत त्या भरून घेतल्या पाहिजेत। मी एक सरकारकडे मागणी करणार आहे, टेंभू योजनेला क्रांतीवीर नागनाथ अण्णा नायकवडी यांचं नाव दिलं पाहिजे। ह्या सगळ्या लोकांचा व्हिडिओ करून घ्या, माननीय मुख्यमंत्री महोदयांना मला द्यायचं आहे। तुमचं सगळ्यांचं एकमत आहे का? नागनाथ अण्णांचं नाव ह्या टेंभू योजनेला दिलं पाहिजे। नागनाथ अण्णाच्या ट्रकात बसून कोण कोण पाणी परिषदेला आलता हात वर करा सगळे। पत्रकार मित्रांना माझी विनंती आहे, पूर्ण योजनेला, फाट्याला कुणाचं पण नाव द्या, पूर्ण योजनेला नागनाथ अण्णांचं नाव टेंभू गावापासून सांगोल्याच्या शेवटच्या गावापर्यंत, इकडं मान, खटाव, आटपाडी, कवटे मंका आणि जतचे काही गाव आहेत, कडेगावची गावं, अन्य काही गावं असतील, तासगाव मधली काही गाव आहेत, ह्या संपूर्ण योजनेला क्रांतीवीर नागनाथ अण्णांचं नाव दिलं पाहिजे। कारण त्या बिचाऱ्यानं आमच्यासाठी इतकं केलंय की ते उभा पण राहिले नाहीत। निवडणुकीला आम्ही त्यांना मतदान पण दिलं नाही। मग बाकीच्यांना कुणाची द्यायची नावं त्याबद्दल आमचं ऑब्जेक्शन नाही, त्याच्यावरती आमची टीका टिप्पणी नाही। प्रत्येक फाट्याला एक नाव दिलं तरी आमचं ऑब्जेक्शन नाही, त्याच्या माझे सहमती आहे, माझं अनुमोदन आहे त्या गोष्टीला। पण नागनाथ अण्णांचं नाव दिलं पाहिजे। आटपाडी ते तंबू ठोकून राहायचे। जर आपल्याला चांगली जागा मिळाली तर एक छोटं चांगलं स्मारक जर आपल्याला नागनाथ अण्णांचं करता आलं तर त्यातून उतराई होण्यासारखी आपल्याला एक संधी आहे। कारण आज आपण हे सगळं बघतोय, ते कुणाला पटत नव्हतं हो, पाणी असं येणार म्हणून, पाणी असं येणार हे कुणालाच पटत नव्हतं। परंतु ते नागनाथ अण्णांनी सांगितलं बिचाऱ्याने, गावागावात यायचे, त्यांची गाडी पुकारायला यायची, मागणं ते यायचे, त्यांच्या अगोदर त्यांचे लोक यायची, ती योजना समजावून सांगायची, ट्रका गावागावाला पाठवायचे। हे सगळं कसं काय शक्य आहे? मी पहिल्यांदा आटपाडीला त्या ट्रकातच आलो होतो नागनाथ अण्णांच्या। 25 वर्ष नागनाथ अण्णांनी संघर्ष केला। ह्याच मैदानावरती अण्णांची सभा असायची, गणपतराव देशमुख साहेब हे प्रत्येक सभेला असायचे, बाकीचे सगळे नेते मंडळी असायचे। अण्णांच्या या पाणी चळवळीतून अनेक नेते तयार झाले। आज त्यांचं नाव देण्याची नितांत गरज आहे या आपल्या योजनेला। राजू थोरात, स्टार महाराष्ट्र न्यूज, सांगली।